नमस्कार, मी मृणाली पुराणकर. तुम्ही पाहत आहात एलएस मराठी. एलएस मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. पाहूया 36 जिल्ह्यांच्या 36 बातम्या. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पुण्यात दाखल. स्वारगेट येथील लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्याला शहा उपस्थित राहणार. शहा यांच्या विरोधात काँग्रेसचं आंदोलन. गृहमंत्री अमित शहा यांचा पुणे दौरा. युवक काँग्रेस पदाधिकारी पोलिसांच्या ताब्यात. शहा यांच्या विरोधात काँग्रेसचं आंदोलन. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या 106व्या पुण्यतिथीनिमित्त पुण्यात प्रतिष्ठेचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार सोहळा. पुरस्कार राष्ट्र सोहळ्याला सल्लागार अजित डोवाल यांना प्रदान. आम्ही दोघे बहीण भाऊ मंत्री झालो तर जमलं नाही. दोघांपैकी एकाला घरी बसावं लागलं. धनंजय मुंडेंकडून मनातील खंत व्यक्त. अहिल्यानगरच्या शिर्डीत भोंदूबाबा अशोक खरातचा पोलिसांनी घेतला ताबा. समता पतसंस्थेतील बनावट खात्यांच्या प्रकरणी खरातचा ताबा. खरातला राहता न्यायालयात हजर करण्यात येणार. छत्रपती संभाजीनगरच्या सराला बेटाला पाण्याचा वेढा. गोदावरीच्या कुशीत निसर्गाचं अद्भुत रूप खुललं. मनमोहक दृश्य पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी. पुण्यातील एकतानगर जलमय. नागरिकांनी सुरक्षित स्थळी स्थलांतर व्हावं. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी महापौर मंजुषा नागपूर यांचं आवाहन. नाशिक जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट. अतिवृष्टीमुळे सप्तशृंगीगड नांदुरी घाट रस्ता तात्पुरता बंद. भाविकांनी अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत सूचनांचं पालन करावं. प्रशासनाचं आवाहन. छत्रपती संभाजीनगरमधील जगप्रसिद्ध अजिंठा लेणीतील सप्तकुंड धबधबा प्रवाहित. सप्तकुंड धबधब्याच्या प्रवाहामुळे अजिंठा लेणीचं सौंदर्य बहरलं. धबधब्याचं मनमोहक दृश्य समोर. यवतमाळ जिल्ह्यात पुराच्या पाण्यात शेतकऱ्यांच्या 70 बकऱ्या गेल्या वाहून. पुरामुळे बकऱ्या, पिकं, कोंबड्यांचं नुकसान भरपाईसाठी शेतकऱ्यांची शासनाकडे मागणी. दारव्हा तालुक्यातील शेतकऱ्याला पुराचा मोठा फटका. जळगावच्या पारोळामध्ये नाल्याच्या पुरात तरुण वाहून गेला. महसूल प्रशासनाच्या वतीनं तरुणाचा शोध सुरू. घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त. हिंगोलीतील बळसुंड परिसरात मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड. कारवाईत 17,040 रुपयांचा मुद्देमाल जप्त. पुढील तपास सध्या पोलिसांकडून सुरू. अकोल्याच्या पठार नदीला 15 वर्षांनंतर महापुरामुळे 15 गावांचा संपर्क तुटला. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी त्वरित निर्णय घेण्याची नागरिकांची मागणी. वरडू-बगाजी डॅमवर ढगफुटी सदृश्य परिस्थिती. व्हिडिओ व्हायरल. व्हिडिओमध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याचा प्रवाह. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवण्याचं प्रशासनाचं आवाहन. पुण्यातील धरणक्षेत्रात पावसाचा जोर ओसरला. खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग कमी. खडकवासला धरणातून मुठा नदीत 6 टीएमसी पाणी सोडलं. जळगावातील सर्व्हिस रोडच्या बोगद्यात पाणी शिरल्यानं टोल वसुली बंद. सुरक्षित रस्ता द्या, नागरिकांची मागणी. जळगावच्या अमळनेरमध्ये पुराच्या पाण्यात वाहून जाणाऱ्याला वाचवलं. दोघांनी पाण्यात उडी घेऊन तरुणाला बाहेर काढलं. तरुणावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू. मावळमध्ये वरुण राजाची पुन्हा एकदा कृपादृष्टी. भात लागवडीच्या कामांना चांगलाच वेग. 50% लागवडीची कामं पूर्ण. भाताचं भरघोस उत्पादन होईल अशी शेतकऱ्यांना अपेक्षा. मावळ तालुक्यातील पवना धरण 91% भरलं. पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरूच. पवना धरणातून नदीपात्रात विसर्ग वाढवला. तुळजाभवानी संस्थानला आमदार बच्चू कडूंची मोठी घोषणा. पत्र मिळताच आमदार निधीतून अँब्युलन्स देणार. आमदार बच्चू कडूंचं स्पष्टीकरण. नाशिकच्या बागलाणमध्ये मुसळधार पाऊस. हरणबारी धरणातून 10,000 क्युसेकनं पाणी मोसम नदीत सोडलं. मोसम नदीवरील 15 बंधारे पाण्याखाली. पुण्यातील कासारसाई धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कमी. विसर्गामध्ये आवश्यकतेनुसार बदल करण्यात येणार असल्याची प्रशासनाची माहिती. पुण्याच्या मंचरमध्ये कवयित्री शांता शेळके यांच्या वाड्याचा काही भाग कोसळला. घटनेमुळे साहित्यप्रेमी आणि ग्रामस्थांमध्ये हळहळ व्यक्त. वारसा तातडीनं जतन करण्याची मागणी. नंदुरबारच्या तळोदामध्ये शासकीय वेळेत अधिकारी आणि कर्मचारी अनुपस्थित. लाईट पंखे सुरू. सार्वजनिक बांधकाम विभागातील धक्कादायक वास्तव समोर. नंदुरबारच्या साक्रीत पवनचक्की कोसळल्याचा थरारक व्हिडिओ. निवेदन देऊनही कोणतीही ठोस कारवाई नाही. पोलीस प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण. डोंबिवलीत केडीएमचे अधिकारी बिल्डरचा नवा कारनामा समोर. 14 मजल्याची परवानगी असताना 21 मजली इमारत उभारली. शिंदे गटाचे नगरसेवक विकास म्हात्रेंकडून खुलासा.
हिंगोलीच्या चिखलीत झेडपी शाळेची पावसामुळे दुरवस्था, विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान, इमारत दुरुस्त करण्याची नागरिकांची मागणी. बुलढाण्याच्या लोणारमध्ये संततधार पावसामुळे शाळेच्या आवारात पाणी शिरलं, विद्यार्थ्यांच्या शिक्षणासह सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर, कायमस्वरूपी निचऱ्याची ग्रामस्थांची मागणी. परभणीच्या जिंतूरमध्ये रस्त्याची दुरवस्था, रस्त्यांमध्ये अनेक खड्डे आणि भेगा पडल्या, प्रशासनाचं दुर्लक्ष असल्याचा आरोप. अमरावतीमध्ये गुन्हे शाखेची मोठी कारवाई, अवैध ऑनलाईन जुगार अड्ड्यावर गुन्हे शाखेचा छापा, कारवाईत 33,000चा मुद्देमाल जप्त. यवतमाळमध्ये पावसामुळे नदी नाले भरले, पुरामुळे दारव्हा तालुक्यातील अनेक भागात शेतीचं नुकसान, शासनानं तातडीनं पंचनामा करून मदत द्यावी अशी शेतकऱ्यांची मागणी. यवतमाळ जिल्ह्यात वृद्धाची 7.5 लाखांची सायबर फसवणूक, शेअर बाजारात मोठा परतावा देण्याच्या आमिषानं फसवणूक, पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. रायगड किल्ल्याकडे जाणाऱ्या नातेखिंडीतील अतिक्रमण कायम, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही अतिक्रमण कायम असल्याची माहिती. अमरावतीच्या दर्यापूरमध्ये ज्वेलर्सवर सशस्त्र दरोडा, संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद, घटनेमुळे सध्या परिसरातील व्यापाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण. पुण्यातील येरवड्यामध्ये बंदूक बाळगणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, एक देशी बनावटीचं पिस्तूल आणि एक जिवंत काडतूस जप्त, 90,000चा मुद्देमाल जप्त झाल्याची माहिती. बुलढाणा जिल्ह्यात आजही पावसाचा येलो अलर्ट जारी, अतिवृष्टीमुळे दोघांचा मृत्यू, नागरिकांना सतर्क राहण्याच्या प्रशासनाकडून सूचना. या होत्या आताच्या घडीच्या काही महत्त्वाच्या बातम्या. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा LS मराठी.